नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जागतिक बाजारात कापसाबद्दल काय घडतंय आणि भारतीय बाजारात काय घडतंय दोघींची तुलना करणार आहोत आणि याच्यातून एक अंदाज काढणार आहोत की पुढे काय मार्केट राहू शकतं. आपली जी विश्वसनीयता आहे ते कायम आहे मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलला बघितलं. कारण आपण जे काय दिलेलं आहे मार्केटमध्ये आता गेल्या 4 वर्षापासून मी तुम्हाला अपडेट देतोय, तर ते तसेच्या तसे घडताना तुम्हाला दिसलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही विश्वास नसेल तर व्हिडिओच्या कमेंट्स वाचा आणि स्वतः मागचे व्हिडिओ जाऊन बघा. तुम्ही आताही 2-3 वर्षाच्या आधीचे जर व्हिडिओ उघडून बघाल तर त्यात तुम्हाला दिसेल की यांनी खरंच सखोल विश्लेषण दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथं आपलंही बखान न करता आपलं आता कामाची सुरुवात करू आणि तुम्हाला सांगू की नेमकं काय आता मार्केटचं हे राहणार आहे. ठीक आहे, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जागतिक घडामोडी आपण इथं बघू. ठीक आहे, जागतिक जर बघायचं झालं तर 2024-25चं जे काय एरिया कापसाचा आलेला आहे मित्रांनो, तो 32.5 मिलियन हेक्टर हा जगाचा आहे. ठीक आहे, 32.5 मिलियन हेक्टर म्हटलं म्हणजे गुन्हेला 10 लाख हेक्टर. ठीक आहे, 32.5 म्हणजे 325 लाख हेक्टर जमीन यंदा कॉटनच्या क्षेत्राखाली आहे. ठीक आहे, तर मग यंदाचं जे प्रोजेक्शन दिलेलं आहे की इतकं प्रोडक्शन होईल, उत्पादन होईल, तर अमेरिकेची संस्था सांगते की 120.50 मिलियन गाठी तयार होतील. ठीक आहे, आता त्या मिलियन वगैरे काय गाठी तयार होतील हे मी तुम्हाला शेवटी सगळं सांगणारच आहे. जर तुम्हाला डोक्याच्या वरून जात असेल तरी फक्त ऐका, एक लक्ष देऊन ऐका. याच्यावरनं तुम्हाला थोडा अंदाज लावताच येईल आणि मी सोपं करून तर सांगणारच आहे. ठीक आहे, तर 120.50 ते आता दाखवत आहे. ठीक आहे, 23-24मध्ये 113.70 होतं, म्हणजे आता थोडंसं उत्पन्न वाढणार आहे यंदा असं ते दाखवत आहे. ठीक आहे, कारण क्षेत्रसुद्धा वाढलेलं आहे. आणि कापसाचं मग 120.50 होतं आहे आणि मागच्या वर्षी 2023-24मध्ये 113 होतं, 113 मिलियन गाठी. ठीक आहे, तर किती प्रमाणात वाढ झाली मित्रांनो, तर 5.72% एवढी वाढ झालेली आहे कापसाच्या उत्पादनामध्ये. म्हणजे वाढ झालेली का अजून तर नाही, कारण त्याचं भारताचं, चायनाचं, अफगाणिस्तान, त्याच्यानंतर हे आपलं भारताचं जर म्हटलं तर बाकीचे 4 राज्य अजून त्यांचे कापसाचं उत्पन्न अजून यायचं बाकीचे मार्केटमध्ये. ठीक आहे, तर ते हे सगळं फक्त प्रोजेक्शन आहे की इतकं वाढू शकतं. तर किती 5.72% वाढ होणार आहे कशामध्ये, उत्पादनामध्ये. ठीक आहे, आणि आता हे झालं जागतिक सिनेरिओ सांगितलं मी तुम्हाला, जगात काय घडतं ते. आता आपण भारताकडं जर वळून बघितलं मित्रांनो, तर भारताचं काय किती गाठी निघत आहे, तर भारताच्या फक्त 250 लाख गाठी निघत आहे मित्रांनो भारतामध्ये. याचा अर्थ काय होतो की उत्पन्न घटण्याचे संकेत भारताचं गव्हर्नमेंट देत आहे. ठीक आहे, आता हे भारताचा गव्हर्नमेंटचा जो अंदाज आहे ना, तो मी तुम्हाला नंतर सांगतो. USDA नुसार भारताचं उत्पन्न घटतं आहे. USDA म्हणजे अमेरिकेचा जो अहवाल आहे तो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार भारताचं उत्पन्न घटतं आहे. परंतु जे काय आपले भारताचं जे काय धोरण आहे त्याचाही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आधी आपण USDAचं बघू. तर ते म्हणताय की 250 लाख गाठी जे आहे मित्रांनो, हे उत्पन्न आपलं राहणार आहे यंदाचं. 250 लाख गाठी. मागच्या वर्षी किती होतं, तर मागच्या वर्षी मित्रांनो ते जवळपास 300पर्यंत गेलं होतं, म्हणजे 50 लाख गाठींचं कमतरता आली होती. ठीक आहे, आणि आता इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतं आहे की 325 लाख गाठी होणार उत्पन्न. किती, 325 लाख गाठी. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर 75 लाख गाठी या इथं वाढत आहे. कशानुसार, भारताचं जे सरकार आहे ते जे डेटा देते त्याच्यानुसार 75 लाख गाठी वाढत आहे आणि तेवढ्याच गाठी कमी होत आहे अमेरिकेच्या अहवालानुसार. किती, अमेरिकेच्या अहवालानुसार 75 लाख गाठी उत्पन्न कमी होतं आहे भारतात. परंतु मित्रांनो, जर तुम्ही बघायचं म्हटलं तर आम्हाला अमेरिकेचा अहवाल जास्त चांगला वाटतो, म्हणजे सच्चाई त्याच्यामध्ये सत्यप्रत वाटतो. कारण आहे, जर 325 लाख गाठी कापूसाचं उत्पन्न भारतात होताना आढळलं असतं मित्रांनो, कारण आपल्यासारखे ट्रेडर वगैरे बरेच लोक याचा अभ्यास करतात. ठीक आहे, पूर्ण भावांचं विश्लेषण करतात. तर आता सध्या भाव आपल्या भारतामध्ये वाढताना दिसत आहेत. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो आहे की कुठं ना कुठं आपलं उत्पन्न खरंच घटण्याचे चान्सेस आहेत, हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता भाव वाढत आहे कारण काय आहे मित्रांनो, जुलैच्या शेवटपर्यंत जर तुम्ही बघायला झालं तर जुलैच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 56,000 प्रतिखंडी इतके दर चालू होते बाजारात.
काय 56,000 प्रतिखंडी इतके दर चालू होते बाजारात. आणि आता जर तुम्ही बघायला गेले तर आता लगभग 59,000 रुपयापर्यंत 59,000 रुपयापर्यंत वायदे बाजार गेलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, 59,000. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला याचे भाव समजत नाही आहे. 56,000 प्रतिखंडी, 59,000 प्रतिखंडी. मित्रांनो, एक खुले मोठा मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला पुरं कॅल्क्युलेशन सांगितलं तर मग तुम्ही अजून गडबडाल. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला मोठ्या तौरपर त्याचा डायरेक्ट भाव सांगतो. हा भाव 7400 ते 7800 रुपयाच्या दरम्यान चालू आहे मित्रांनो आता सध्या मार्केटमध्ये. ठीक आहे, तर हा भाव किती होतो? 7400 ते 7800. आता हे अमेरिकेच्या याच्यानुसार आणि भारतीयचं डेटा काय म्हणतोय ते पण आपण बघितलं. आता आपलं सगळ्यात मोठं ज्यांच्यावर आपण अवलंबून आहे भावासाठी ते एक चायना आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पाकिस्तान, बांगलादेश यांचं पण आता आपण थोडक्यात बघून घेऊ. तर चायनामध्ये काय मित्रांनो की चायनाने ऑलरेडी भरपूर मोठी आयात ब्राझीलकडून केली होती मागच्या वर्षी. ठीक आहे, ब्राझीलकडून भरपूर मोठी आयात ही झाली होती चायनाकडनं. तर चायनामध्ये आता सध्या उत्पादनाचे जे काय आहे त्यांचे वाढीचे संकेत येत आहे. सध्या इंटरनॅशनल न्यूजमधून जे आहे ते वाढीचे संकेत येत आहे. चायनामध्ये प्रथमताच 102 वरून 97 सेंटवर त्यांचे वायदे आलेले आहे. ठीक आहे, 97 सेंट. आता हे जे आहे मित्रांनो 2022 पासून जर पहिल्यांदा पाहिलं तुम्ही तर 100च्या खाली पहिल्यांदाच गेला यांचा वायदा. जो काय वायदे बाजार आहे त्यांचा चायनाचा ZCE इंडेक्स किंवा CC इंडेक्स. ठीक आहे, तर इथं त्यांचं 102 वरून 97वर ते गेलेलं आहे. तर इथं पावत खूप मोठी मित्रांनो. 100च्या खाली जाणं म्हणजे थोडं कापसासाठी चायनामध्ये चायनाच्या अनुसार जर घेतलं तर आता आपलं डोमेस्टिक मार्केटमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं आहे की डिमांड वाढते. आपलं डोमेस्टिक म्हणजे भारतातच. ठीक आहे, आपल्या भारतात आपल्या भारतीय कापसाला चांगलं वाव भेटणारच आहे, कारण आपण पाहतोय की उत्पन्न घटताना दिसतंय. आता आपण भारताबद्दल डिस्कस करू सगळं. ठीक आहे, जर बघायचं झालं मित्रांनो तर कापसाच्या आता भारताचे मी तुम्हाला सांगितलं की 56,000वरनं 59,000वर प्रतिखंडी आलं आहे. ठीक आहे, पाकिस्तानमध्ये सुद्धा किमती पडल्या आहे, चायनामध्ये तर पडल्याच आहे. जागतिक बाजारात दर कमी आहे, परंतु भारतीय मार्केट जे आपले ते आशावादी आहे. कारण 56,000वरनं 59,000वर जाणं हे जवळपास 8,000 रुपयापर्यंतचा भाव जाण्याला मदत करणारं मार्केट आता सध्या चालू आहे. ठीक आहे, 8,000पर्यंत जायला मदत करतं आहे. ठीक आहे, जायला मदत करता येईल, नाही तर लगेच पकडून घ्याल की 8,000 होतोय की काय कापूस. आणखी मी तुम्हाला जसं जसे अपडेट देईल त्याच्यामध्ये येईलच. ठीक आहे, कारण आता काय मित्रांनो कापसाचं बरंच अजून तुम्हाला 1 महिन्यापर्यंत किमान उत्पन्न कळणार नाही. अजूनही 1 महिना आपलं भारताचं जे काय उत्पन्न आहे हे 1 महिना अजूनही समजणार नाही की परफेक्ट उत्पन्न किती येतं आहे. ठीक आहे, कारण 1 महिनाभर अजूनही पाऊस, त्याच्यानंतर पूर्ण सरकीची वाढ आणि कैरीची पण पूर्ण वाढ होणं याच्यासाठी लागणारा तो समय आहे. ठीक आहे, 4 महिन्यानंतर काही ना काही त्याचा अंदाजा अतिशय चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं लावता येतो. ठीक आहे, तर मग भारताचा तुम्हाला एरिया सांगतो मी. भारताचा एरिया जो आहे मित्रांनो तो घटतो आहे यंदा. कापसाचा जो एरिया होता मागच्या वर्षी 23-24मध्ये जो एरिया होता कापसाचा तो 118.19 लाख होता प्रति हेक्टर. ठीक आहे, सॉरी 19 लाख हेक्टर, 118.19 लाख हेक्टर होता. आणि तोच जर एरिया तुम्ही 24-25मध्ये बघितला तर तो एरिया झालेला आहे मित्रांनो 108.42. आता हे जर तुम्ही बघायचं झालं तर जवळपास 10%ची घट आहे मित्रांनो यंदा. ठीक आहे, 10%ची घट कापसाच्या एरियामध्ये झालेली आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता की इतका एरिया मागच्या वर्षी होता 23-24मध्ये आणि इतका एरिया आता आहे 24-25मध्ये. ठीक आहे, तर इथं तुम्हाला कुठं ना कुठं भारतीय मार्केटमध्ये भारताच्या कापसाला कुठं ना कुठं भाव भेटण्याचे चान्सेस इथं दिसत आहे. बाकी तुम्हाला विश्लेषण सांगितलं की चायनामध्ये काय, ब्राझीलचं काय झालं, पाकिस्तानचं काय झालं. ठीक आहे, आता जर भारतामध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक राज्यामध्ये उत्पन्न म्हणण्याच्याऐवजी एरिया जो आहे तो घटलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये. फक्त कर्नाटकामध्ये थोडासा एरिया वाढलेला आहे. कर्नाटकचा आणि आपला काही एक संबंध येत नाही. कर्नाटक बाहेर पण एक्सपोर्ट वगैरे करत नाही, कारण कर्नाटकचा माल कर्नाटकलाच लागून जातो आणि एक्सपोर्ट क्वालिटी यांच्या कापसाची मिळत नाही मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा काही फारसा फरक आपल्या कापसावर पडणार नाही. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला
या अपडेटची काही ना काही मदत होईल, तुमच्या कापसाच्या विक्रीवर नियोजन करण्यासाठी मदत होईल. आता येणारे जे व्हिडिओ, येणारे अपडेट तुम्हाला नक्की मिळत राहतील, तर त्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल तरच लाईक, कमेंट वगैरे करा. नसेल आवडली तर तिथं काहीतरी लिहा की आम्ही तुम्हाला नेमकं काय सांगितलं पाहिजे, तुम्हाला आणखी किती सोपं पद्धतीने सांगितलं पाहिजे, किंवा काय अवघड वाटत असेल तर अजून काय करू शकतो तसं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.